परभणी जिल्ह्यात सततच्या पावसामुळे 52 पैकी 45 महसूल मंडळात अतिवृष्टी, तर येलदरी आणि निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बुलढाण्याच्या पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, पेंटाकळी प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडले. प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना. विदर्भात पावसाचा जोर कायम. पूर्णा नदी ओव्हरफ्लो, हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले. 53,000 क्युसेकने तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा. किल्ले रायगड आणि करमर खोऱ्यात पूरस्थिती. चांदोशी गावाला जाणाऱ्या पुलावरून पुराचं पाणी. चांदोशी आणि बावळे गावाचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला. नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. 5 ते 6 गावात पूरस्थिती. हसनाळ गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. काही नागरिक धोकादायक स्थितीत अडकल्याची माहिती. लातूरच्या उदगीर तालुक्यातील धडकनाळ आणि बोरगावमध्ये पुराचं पाणी. गावात मोठं नुकसान. उदगीर देगलूर महामार्गावर वाहतूक ठप्प. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील निर्गुणा नदीला पूर. निर्गुणा नदीच्या पुलावरून 4 ते 5 फूट पाणी. 30 ते 40 गावांचा संपर्क तुटला. पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिकं वाहून गेल्यानं लाखो रुपयांचं नुकसान. नांदेडच्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. विष्णुपुरीचे 6 दरवाजे उघडले. 64,412 क्युसेकने विसर्ग सुरू. विष्णुपुरीचे आणखी 2 दरवाजे उघडले जाणार. बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. अनेक लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो. चिखली ते मेहकर रस्ता, नागपूर ते मुंबई महामार्गासह इतर अनेक रस्ते बंद. घरांची पडझड झाल्याने मोठं आर्थिक नुकसान. रायगडच्या रोहा तालुक्यात मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीला पूर. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका. खाम गावानजीक पाणी साचलं. महामार्गावर पाणी साचलंय. दहा ते 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर जालन्यातील जाफराबाद तालुक्यात मुसळधार पाऊस. सीतानाळी नदीला पूर. पावसाचा जोर वाढल्याने परिसरातील तलाव आणि बंधारे भरले. वाशिममध्ये मुसळधार पाऊस सुरू. बाळखेड गावाजवळच्या नाल्याला पूर. महागाव बाळखेड रस्ता बंद. 2 दिवसात तिसऱ्यांदा गावाचा संपर्क तुटलाय. वाशिमच्या उतावळी नदीला पूर. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर वाहतूक ठप्प. रोडच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा. समृद्धी महामार्गावर वाहणारं पाणी उतावळी नदीत प्रवाहित केलं. एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसाने चंद्रपूरकरांची चिंता वाढली. पाऊस असा सुरू राहिल्यास चंद्रपूर शहराला पुराचा वेढा बसण्याची शक्यता. चंद्रपूर हैदराबाद मार्ग त्यामुळेच बंद. महाबळेश्वर तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस. कोयना, कन्हेर, धोम, उरमोडी या धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. महाबळेश्वरमध्ये मागील 24 तासात 121 मिलीमीटर पावसाची नोंद, तर विक्रमी ही नोंद आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवणार. 19,000 क्युसेकने विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भिवंडीत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची कांबारी नदीच्या पाणी पातळीत वाढ. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीलगतच्या परिसरातील झोपडपट्टीत पाणी शिरण्याची भीती. ठाणे शहरात मुसळधार पाऊस. कळवा पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. शाळकरी लहान मुलांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलवलं. सांगलीच्या शिराळ्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी. पावसामुळे चांदोली धरण 91% भरलं. चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात 6,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग.
एक महत्त्वाची बातमी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केलाय। ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील पुतीन यांनी मोदींना सांगितला। युक्रेन प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवला जावा हीच भारताचीही भूमिका असल्याचं मोदींनी म्हटलंय। भारत रशियातला संवाद यापुढेही असा सुरू राहील असं मोदी म्हणाले। हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, अजेगाव गावाजवळील ओढ्याला पूर, ग्रामस्थांचा शहरासोबत संपर्क तुटला। नांदेडमध्ये एनडीआरएफ एसडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू, या गावातून 120 लोक सुरक्षित काढले बाहेर, अजूनही 100 पेक्षा अधिक लोक गावात अडकल्याची माहिती। नांदेडच्या देगलूर मुक्राबाद रस्त्याला तळ्याचं स्वरूप, रस्त्यावरील कार गेली पाण्याखाली, दोरीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न। रत्नागिरीच्या आंबा घाटात दरड कोसळल्याची घटना, दरड कोसळल्याने 3 तास वाहतूक ठप्प होती। दरड हटवण्यात यश आलं असून 3 तासानंतर वाहतूक सुरू। नालासोपारामधील सोपारा गास रोड पाण्याखाली, त्यामुळे नागरिकांना या पाण्यातून वाहन बाहेर काढताना मोठा त्रास। लातूरच्या अहमपूर ते शिणकोड मार्गे परभणी जाणारा रस्ता बंद, मुसळधार पावसामुळे मन्याड नदीला पूर, शिणकोड जवळील पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प। जळगावच्या रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस, नागझरी नदीला पूर, मुसळधार पावसाचा केळीच्या बागांनाही फटका, काही ठिकाणी केळीच्या बागा वाहून गेल्या। रत्नागिरीत परचोरी ब्रिजला बाव नदीचं पाणी लागलं, नारळाच्या बागेमध्ये 8 फूट पाणी, खेडमधील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली, प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या सय्यदपूर गावातील दुधना नदीवरील पूल दुसऱ्यांदा वाहून गेला, तात्पुरता उभारण्यात आलेला पूल कोसळला, दरम्यान ग्रामस्थांनी पुढील पाईपवर लाकडी फळ्या टाकून तात्पुरता रस्ता तयार केला। नितसना येथील महादेव संस्थानाजवळ 8 युवक पाण्यात अडकले, 5 तासांनी युवकांची सुटका, धाडसाने पुरातून बाहेर पडत थरारक पद्धतीने स्वतःचा जीव वाचवला। रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा खांब परिसराला फटका, घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त, सततच्या पावसामुळे घराघरांमध्ये गैरसोयीची परिस्थिती। वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू, पावसामुळे मूर्तिकारांच्या गोदामात पाणी शिरलं, मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती भिजल्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका, पळशी गावात मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान, नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतात पाणी शिरलं। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 108 गावातील 38,000 हेक्टर पिकांचं नुकसान, 53 जनावरांच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू, महसूल आणि कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल समोर।